मॉर्निंग. बघू आज आपला दिवस कसा होतो. डुगूला आता थोडं बरं आहे, मावशीला पण बरं आहे. आता मी आंघोळ करते, त्यानंतर बघू की आपला दिवस कसा होतो. आता काकाजीची सेकंड सुरू आहे, तर आज ते 2 वाजता जाईल, जसं नेहमी जायचे सेकंडमध्ये तसे. आणि 11:30ला सुट्टी होते, तर आम्हाला 12 वाजता जेवायला वगैरे. तर बघू आपले दिवस कसे जातात आता. आणि उद्यापासून मी पण कंटिन्यू कॉलेजला जाणार, डुगू पण स्कूलला जाणार. तर शूट करू. आई पण शाळेत वापस जाईल वाटते, माहीत नाही कधी जाईल. तर पण मी ऑनलाईनच क्लास केला, कारण की थोड्यासाठी इतक्या दूर जायला परवडत नाही, म्हणून मी घरीच ऑनलाईन. त्यांना काकाजी बाहेर गेले होते, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की काल नळ लवकर चालला गेला, म्हणून काकाजी पाणी आणायला गेले होते पिण्यासाठी. आणि येताना त्यांनी कचोरी आणली होती, तर आम्ही याचाच नाश्ता केला. तुम्ही बघू शकता डुगूनी कशी उचलली होती, पण हिने काहीच खाल्ली नाही, तिने फक्त मग शेव खाल्ले. आता असले 3. आता आम्ही जेवण वगैरे करू. काकाजी पण ड्युटीवर गेले. आज मी इथेच किचनमध्येच ब्लॉग करत आहे. मावशीला बरं नाही आहे, ती काही खात पण नाही, तिला ताप पण आला होता. शाहरुख. तर ती आता थोडंसं तिला वरण भात दिलं, काय माहिती ती खाते नाही खात. आणि काल रात्री ती जेवली, तर म्हणजे जेवलं तर थोडं बरं वाटतं, पण जेव्हा बरं नसते तेव्हा खायची काही इच्छा नाही होत, असं असते. आता डुगू पण थोडीफार जेवत आहे. आता पण तिने फक्त अर्धी पोळी खाल्ली डुगूनी. काल तरी 1 खाल्ली ती, पण आता डुगूनी काहीच नाही खाल्ली. आता ती ॲपल वगैरे खात आहे, म्हणून ठीक आहे. आणि डुगू मेन म्हणजे ती बोलत आहे आता जास्त. त्याचा मावशीला बरं नाही वाटत आहे. डुगू थोडी बरी झाली, पण मावशीची तब्येत खराब झाली. आता काय माहिती तिला डबल दवाखान्यामध्ये न्यावं लागतं होतं. बघा आम्ही इथे जेवायचं ठेवून दिलं आहे सगळं सामान. आम्ही पहिले मावशीला जीव देतो, त्यानंतर आम्ही जेव, कारण बरं नाही वाटत आहे मावशीला म्हणून. आणि काकाजी 11:30ला येईल. जर हॉस्पिटलमध्ये जायचं काम पडलं तर मग ॲटो वगैरेच करावं लागेल, तर माहीत पडेल आता मावशीला बरं वाटते की नाही, तर औषध वगैरे खाल्लं. तर आता आपण भेटू सायंकाळी. ये अरे हे ॲपल आहे बेबी. हे बघा कशी गुंडासारखी दिसत आहे. दीदी 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 मी नाही अरे मी नाही. अरे झोप. घे बेबी घे. इला असं जास्त आवडते, माहिती नाही का आपण. अरे जय जय काय जे दीदी आता आता शन बेटू आता सायंकाळी भेटू. आता मी झोपते. मावशी झोपली आहे. चल झोप बरं. आता 7:30 वाजले. तिथे डुगूची तयारी सुरू आहे. तिने बघा चांगले कपडे घालून मागितले, कुठे जात आहे तर काम आहे. अरे
बसून देऊ ना आता तुला. त्यानंतर मी डुगूला बाहेर मार्केटमध्ये नेला आणि इनी तिथनं बलून आणि ते आईस्क्रीम असतात ना क्रीमवाली ती घेतली आणि 2 बलून घेतले. तुम्ही बघा ही कशी मग खेळली. त्यानंतर बलून फुटल्यानंतर ही परत चाल करत होती, पण आईस्क्रीम तिने येता येताच खाऊन टाकली तर ती दिसलीच. जवळच्याच दुकानामध्ये गेलो होतो, जास्ती दूर नाही गेलो होतो. त्यानंतर मी अभ्यास पण केला. इथे तर सरनी काही क्वेश्चन वगैरे पाठवले नाही, तर मी स्वतःहूनच काही क्वेश्चन घेतले आणि सॉल्व केले. एवढी रडली याच्यासाठी जा लागलं होतं आम्हाला दुकानमध्ये. माझ्या ईनीचे जेवण कसं सुरू केलं. ईनं काल एक पेस्ट्री खाल्ली होती, बस हॅपी बर्थडे जेवण वगैरे सुरू केलं. आता पण ही जेवली. ते आता वाजले 11:15 वाजले. तर आता आपण भेटू उद्या माझं कंटिन्यू कॉलेज मी रेग्युलर जाणार. डुगू पण उद्यापासून स्कूलला जाणार, कारण आता ती थोडीफार जेवते आणि गरमी होतात. डुगूसोबत आतापर्यंत खेळते मी म्हणून गरमी होत आहे. आता डुगू आता जेवण वगैरे करते आणि ती बोलते, म्हणून उद्यापासून तिची रेग्युलर कंटिन्यू स्कूल स्टार्ट होणार आहे. आणि माझं पण कॉलेज स्टार्ट करणार आहे आम्ही, म्हणजे मी तर जातेच डेली. प्लस आता सुट्ट्या होत्या आम्हाला, पहिले 15 ऑगस्ट देन गोकुळाष्टमी, त्याच्यामुळे अरे रे 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 एकदा आम्ही असं मावशीच्या अंगात बर्फ टाकला होता तेव्हापासून अशीच करते. डुगू गुड नाईट नाही म्हणत का? गुड इकडून आहे नाईट. गुड नाईट. आता आपण उद्या भेटू. उद्या मी स्कूलमध्ये जाईल. बाय कर. किसी दे बाय. आता भेटू आपण उद्या.